मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शासनाकडून थट्टा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पीक विमा खात्यात जमा झालेला आहे, परंतु तो पीक विमा खात्यात किती रुपये हेक्टरी जमा झालेला आहे, त्याचबरोबर तो जिल्हा कोणता आहे. मी वारंवार पीक विम्या संदर्भात माहिती देत आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्याविषयी सुद्धा आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. इतर जिल्ह्याविषयी सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा काही जिल्ह्यातून असाल ज्यामध्ये पीक विमा वगैरे वाटप झालेला असेल किंवा तुमच्या खात्यावर वितरित झालेला असेल, ते मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये कुणालाही पीक विमा मिळाला नसेल किंवा तुम्हाला देखील पीक विमा मिळाला नसेल, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याविषयी मला पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट द्यायला सोपं जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची थट्टा मांडलेली आहे शासनाकडून. रुपये जवळपास एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहे, जी शेतकऱ्यांना कुठे खर्च करावं की जवळपास बँकेत वगैरे टाकून त्याचं व्याज वगैरे घ्यावं, हे शेतकऱ्यांना समजत नाही. तर त्याविषयीची आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बरेच शेतकरी येतात, व्हिडिओ बघतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि तसेच जातात, लाईक करत नाहीत, काहीच नाही. तर जे शेतकरी हा व्हिडिओ नवीन बघत आहेत, त्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा जर आवडला तर. असं कंपल्सरी नाही आहे. तर मित्रांनो, वळूया टॉपिककडे. तर मित्रांनो, जवळपास जालना जिल्ह्यातील जे 2023चा पीक विमा उर्वरित होता, ज्या शेतकऱ्यांना 2023चा पीक विमा वितरित झालेला नव्हता, त्या शेतकऱ्यांची पीक विमा कंपनीमार्फत म्हणा किंवा शासनामार्फत म्हणा थट्टा मांडण्यात आलेली आहे. मित्रांनो, जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर बघायचं झालं तर हेक्टरी शेतकऱ्यांना असं असते की हेक्टरी 22,000 रुपये, हेक्टरी 10,000 रुपये, कोणकोणत्या तरी पिकासाठी किंवा वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळी रक्कम शेतकऱ्यांची आस असते. मित्रांनो, शेतकरी पीक विम्याची वाट बघत असतो, परंतु जेव्हापासून 1 रुपयात पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, पीक विमा भरणं सुरू झालेलं आहे, त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा काढलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी जवळपास शासनाकडून एक थट्टा म्हणून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 रुपये, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 2 रुपये या पद्धतीनं पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही पीक विमा कंपन्यांची गलती म्हणा, चूक म्हणा किंवा शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा म्हणा. परंतु मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर 42 महसूल मंडळे आहेत आणि या 42 महसूल मंडळातील शेतकरी 2023च्या पीक विम्याची वाट बघून होते, ज्याच्यामध्ये 25% अग्रिम असो किंवा 75% उर्वरित पीक विमा असो. परंतु मित्रांनो, शेतकरी जवळपास कापूस आणि सोयाबीन पिकाचा पीक विम्याची वाट बघत होते, म्हणजे ज्याच्यामध्ये गेल्या वर्षी कापूस सोयाबीन पिकासाठी जे पीक विमा मंजूर झालेला होता, तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेला नव्हता. परंतु मित्रांनो, यावर्षी 2023चा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आहे. आता हे 1-2 रुपये पीक विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आहे, त्यामुळे शेतकरी सुद्धा कन्फ्यूज होत आहेत की बा आमच्या खात्यावर पैसेच वितरित झाले नाही, आम्हाला पीक विमा मिळालाच नाही. अशी रक्कम वाऱ्यासारखी येऊन तुमच्या खात्यावर येऊन जात आहे. मित्रांनो, ते तुम्हाला सुद्धा खबर लागत नाही. तुम्हाला वाटत आहे हे 1 रुपया 2 रुपये काहीतरी कशाचे तरी पैसे आलेले असतील. परंतु मित्रांनो, जर तुमच्या सुद्धा खात्यावर अशी रक्कम आलेली असेल 2 रुपया, 3 रुपया, 1 रुपया, तरी सुद्धा तुमचा तो पीक विमाच आहे असं कन्सिडर करा किंवा असं समजून घ्या. कारण मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आता जालना जिल्ह्यातील जे मी थंबनेलमध्ये मेन्शन केलेलं आहे, त्या शेतकऱ्यांना जवळपास 2 रुपये, 3 रुपये, 1 रुपया या पद्धतीनं पीक विमे वाटप झालेले आहेत. मित्रांनो, जवळपास शेतकऱ्यांची आस होती की 7,000 ते 8,000 रुपये, 5,000 रुपये, 3,000 रुपये, 2,000 रुपये अशा पद्धतीने रक्कम व्हायला पाहिजे होती वितरित. परंतु शेतकऱ्यांची थट्टा म्हणून शासनाकडून जवळपास कपाळाला रुपया लावायचं या पद्धतीनं 1 रुपया 2 रुपया या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित झालेले आहेत. आता शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, हे 1 रुपया 2 रुपये जे घ्यायचे आहेत आणि तुमच्या तहसीलदाराकडे वगैरे जायचं आहे किंवा तुमचे ही रक्कम बँकेत जमा ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला व्याज वाढवून या 1 रुपयाचे 3 रुपये 4 रुपये होतील असं म्हणावे लागेल. कारण की शेतकऱ्यांची एक प्रकारे बऱ्याच वेळेस कर्जमाफी म्हणा किंवा इतर टॉपिकबद्दल म्हणा, शेतकऱ्यांची शासनातर्फे थट्टा मांडण्यात येत आहे. यातच मित्रांनो, जालना जिल्ह्यातील शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंटा होत्या की बुवा आम्हाला पीक विमा वाटप झालेलं नाही, आमचा जालना जिल्ह्याचा नंबर कधी लागेल, पीक विमा कधी वाटप होईल. परंतु मित्रांनो, तुमच्या खात्यावर रक्कमा वितरित झालेल्या आहेत, त्या तुम्हाला खबरसुद्धा नाही आहे. ह्याच त्या रकमा ज्या 2 रुपया 3 रुपयाच्या रकमा आहेत किंवा 1,500 रुपये, काही शेतकऱ्यांना 1-2 शेतकरी समजा 10मध्ये 1-2 शेतकरी सोडलं, त्यांच्या खात्यावर 2,000-3,000 रुपये वितरित झालेले आहेत. परंतु मित्रांनो, असे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर अशा पद्धतीचे चिल्लर म्हणलं तरी चालेल आपल्या भाषेत, चिल्लर पैसे वितरित झालेले आहेत पीक विम्याचे, जे कंपनी
पीक विमा कंपन्यांकडून म्हणा किंवा सरकारतर्फे म्हणा, तर ही रक्कम वितरित झालेली आहे. तर अशी होती छोटीशी माहिती मित्रांनो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.